नमस्कार. बातमी मागची बातमी सांगणाऱ्या विशेष कार्यक्रमात मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चंदेरी पापलेटला राज्य माशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत मत्स्यपालन, पशुपालन तथा डेअरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत ही घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता संवर्धनासाठी योजना तयार करणे त्या आखणे आता शक्य होणार आहे. सिल्वर पॉम्फ्रेट आता अर्थात पापलेट माशाला महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून दर्जा मिळाला असून मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. कित्येक वर्षांपासून पापलेट माशाला राज्य मासा म्हणून अधिकृत दर्जा मिळावा यासाठी मागणी केली जात होती. अनेक मच्छीमार संस्थांनी मत्स्य व्यवसाय मंत्र्यांकडे या संबंधित मागणी केली होती. अखेर ही मागणी मान्य झाल्याने मच्छीमारांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. तर या संदर्भात अभ्यासक सुहास वाघमोडे काय म्हणतायत पाहूया. पापलेट मासा हा आपल्याला कोकण किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणावरती आढळतो. चांदीसारखा चकाकणारा किंवा पांढरा शुभ्र असा रंग त्याच्यामध्ये आढळतो. साधारणतः 4 ते 6 किलो पर्यंत याची वाढ होत असते. परंतु आपल्या इथं होत असणारी मोठ्या प्रमाणावरती मासेमारी यामुळं त्या माशांची वाढ होण्यापूर्वीच त्याला पकडलं जातं. त्यामुळे तो साधारणपणे 1 किलो पर्यंत हा आहे तो त्याचं मासा हा आहे तो आपल्याला आढळत असतो. या माशांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावरती व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, प्रोटीन असे मोठ्या प्रमाणावरती आढळून येतं. पापलेट मासा हा आपल्याला कोकण किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणावरती आढळतो. चांदीसारखा चकाकणारा किंवा पांढरा शुभ्र असा रंग त्याच्यामध्ये आढळतो. साधारणतः 4 ते 6 किलो पर्यंत याची वाढ होत असते. परंतु आपल्या इथं होत असणारी मोठ्या प्रमाणावरती मासेमारी यामुळं त्या माशांची वाढ होण्यापूर्वीच त्याला पकडलं जातं. त्यामुळे तो साधारणपणे 1 किलो पर्यंत हा आहे तो त्याचं मासा हा आहे तो आपल्याला आढळत असतो. या माशांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावरती व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, प्रोटीन असे मोठ्या प्रमाणावरती आढळून येतं. तर रायगडच्या विस्तीर्ण अशा समुद्र किनाऱ्याबरोबरच तिथे मिळणारी ताजी मच्छी ही देखील खवय्यांची पहिली पसंती आहे. अनेक पर्यटक खवय्ये रायगडमध्ये केवळ खास ताजी मच्छी खाण्यासाठी येतात. ताज्या माशांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रायगडच्या समुद्रकिनारी पापलेटला राज्य माशाचा दर्जा मिळाल्याने मोठा आनंद व्यक्त झालेला आहे. आज आम्हाला खूप आनंद होतोय कारण नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त पण आता ह्या सर्व घोषित झालेल्या आहेत. कारण आज महाराष्ट्रातील राज्य मासा म्हणून सिल्वर पॉपलेट हे घोषित झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर आनंद होते. पण हे सिल्वर पॉपलेट सहसा आपल्या खाडीलगत भेटत नाही. तर त्यासाठी खोल समुद्रात जाऊन त्याची मच्छीमारी करावी लागते. त्यासाठी कोली बांधव अतोनाट मेहनत पण करतोय. यासाठी फक्त आपण बघतो की आज सिल्वर पॉपलेट म्हणून महाराष्ट्र राज्याने त्याला घोषित केलेलं आहे. यासाठी आम्हाला खूप आनंद होते. तर पापलेट ही खोल समुद्रात मिळणारी मच्छी आहे आणि कमी काटे त्याचबरोबर चांगली चव ही पापलेटची ओळख असून त्यामुळे पापलेट ही खवय्यांची पहिली पसंती असते. मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे पापलेटला चांगला दरही मिळतो. त्यामुळे विक्रेत्यांना देखील चांगली कमाई होते. पापलेटला राज्य माशाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर खवय्ये आणि विक्रेत्यांची आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांनी केलेली खास बातचीत आपण पाहूया. कोकणासह रायगडच्याही किनारपट्टीवर मोठ्या पद्धतीने मासेमारी केली जाते. त्यातच आता राज्य सरकारने सिल्वर पॉपलेट याला राज्य मासा घोषित करण्यात आला आहे. मी आहे रायगड जिल्ह्यातील मस्त्यातल्या मच्छी मार्केटमध्ये. आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी विविध प्रकारच्या ज्या मच्छी आहेत त्या विकण्यासाठी आल्या आहेत. यामध्ये बांगडा असेल, कोलंबी असेल,
सुरमई असेल, बोंबील असतील, अशा विविध प्रकारच्या मच्छी विकण्यासाठी आणल्या आहेत. त्याच्यातच राज्य मासा म्हणून त्याचा घोषित राज्य सरकारने केला तो पापलेट देखील इथं या ठिकाणी मोठ्या पद्धतीने विकला जात आहे. आपल्यासोबत या ठिकाणी घेण्यासाठी आलेले ग्राहक आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. किती वर्षापासून इथे मच्छी घेता आणि पापलेट बद्दल काय सांगा? ही पापलेट राज्य सरकारने जी मान्यता दिलेली आहे खूप अभिनंदन वाटते की आम्हाला पण घेतेवेळी कमी प्राईजने भेटतोय. आणि काय ते हे विकणारे आहेत 600 रुपये 800 रुपये किलो विकतात. पापलेट खायला एकंदरीत कशी चव आहे त्याची? पापलेट मच्छीच्या या सर्वात एक नंबर राजा मच्छी आहे. त्याला चवीचा काय प्रश्नच नाही. पापलेट खायला लई स्वादिष्ट असते, टेस्टी असते. 20 वर्ष आहे मच्छी कला. आज काय रेट होता पापलेटचा? 700-800 रुपये किलो. राज्य मासा म्हणून पापलेटची निवड करण्याच्या नंतर आनंद व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. अजय नारकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. तर दिसायला आकर्षक आणि चवदार असलेल्या पापलेट माशाच्या संवर्धनासाठी रुपेरी सारंग्याला आता राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत एका आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. त्यामुळे पापलेटचे महत्त्व वाढून त्याच्या संवर्धनासाठी नक्कीच मदत होणार आहे. मासळी बाजारात पापलेट हा महागडा मिळणारा मासा आता राज्य मासा म्हणून ओळखला जाईल. चव तसे दिसण्यासाठी त्याची एक वेगळी ओळख आहे. या पापलेट माशाच्या अनेक प्रजाती सध्या नष्ट होऊ लागलेल्या आहेत. वर्षभर चालणारी मासेमारी, पर्सिसन नेट बोटीने केली जाणारी मासेमारी, वाढलेलं प्रदूषण यामुळे माशांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. याच माशाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केलं असून यामुळे आता माशाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतलेला आहे. पापलेटचा जो मासा आहे हा पापलेटचा मासा पूर्ण एकदम कमी झालेला आहे. कारण बीज नष्ट झालेले आहे. कारण आता जो बघायला गेलं ना तर एक पहिली गोष्ट म्हणजे जो इकडून दोन नॉटिकलच्या पुढे गेलो ना 6-10 नॉटिकलच्या पुढे तिकडे पर्सनेटवाल्यांनी पूर्ण बीज नष्ट केलेलं आहे. तर मग आपले ONGC म्हणजे काय ONGCच्या संदर्भामध्ये म्हणजे इकडे मच्छीचं पूर्ण संवर्धन जो ह्या डहाणूच्या भागामध्येच होतो. असं अत्यंत चवदार मासा आणि खायलाही रुचकर आणि दिसायलाही सुंदर. त्यामुळे जर अधिकाऱ्यांना भेट द्यायची असेल तर हा सर्वात शक्यतो भेट दिली जाते. आणि तो चवदार असल्यामुळे केवळ राज्य मासाच नाही तर तो राजा हा मासा आहे की राजासारखा दिसायला सुंदर आणि डौलदार आणि चवदार. आणि तो मासा शेवटपर्यंत टिकला पाहिजे, पुढच्या पिढ्या टिकला पाहिजे म्हणून शासनाने कठोर अंमलबजावणी केली. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मासेमारी हा महत्त्वाचा व्यवसाय. पापलेटची वाढती मागणी आणि त्याला राज्य मासा म्हणून अधिकृत दर्जा मिळाल्याने या अधिकृत मत्स्य प्रजातीच्या अधिवासाचं संरक्षण करण्यासाठी सागरी पर्यावरणात समतोल राखता येणार आहे. चंदेरी पापलेट आणि त्याच्या पर्यावरणाशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी एक सहयोगी व्यासपीठ तयार करणे यापुढे शक्य होईल. या माध्यमातून चंदेरी पापलेटच्या राज्य मत्स्य स्थितीवर भर दिल्यास शाश्वत मासेमारी पद्धतीने चालना मिळू शकते. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि प्रतिष्ठित प्रजातीचे दीर्घकालीन संवर्धन सुनिश्चित होईल. महाराष्ट्र राज्य मत्स्य विभागाने चंदेरी पापलेटचे महत्त्व जाणून त्यास टपाल तिकीटही जारी केलं होतं. तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ले या मच्छीमारी बंदरामध्ये मोठ्या प्रमाणात चंदेरी पापलेट मिळत होते. साधारणतः 1980 पूर्वीच्या काळात मच्छीमारांना मुबलक प्रमाणात मिळणारे पापलेट आज दुर्मिळ होत चाललेत. वाढते प्रदूषण, वातावरणातील बदल तसेच आधुनिक मासेमारी त्याचबरोबर पर्सिसन सारख्या जाळ्यांचं अतिक्रमण यामुळे हे मासे दुर्मिळ होत चाललेत. त्यातले चंदेरी पापलेट आता मच्छीमारांच्या जाळ्यात मिळतच नाहीयेत. राज्य शासनाने चंदेरी पापलेटचे संवर्धन करण्याच्या हेतूने पापलेटला राज्य माशाचा दर्जा दिलेला आहे आणि या निर्णयाचं मच्छीमारांनी स्वागत केलेलं आहे. या संदर्भात आमचे
सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी मच्छीमारांशी साधलेला संवाद आपण पाहूया. हा मासा दिसायला अतिशय सुंदर, हा चंदेरी मासा म्हणून ओळखला जातो. मात्र याच पॉपलेटला सध्या राज्य शासनाने राज्य मासा म्हणून घोषित केलंय आणि यामुळे सध्या बघितलं तर हा सध्या जरी मासा कोकण किनारपट्टीवर कमी प्रमाणात मिळतो, मात्र सध्या माशाचा जो सीझन आहे तो सध्या याच हंगामात असतो. मात्र याच जो चंदेरी पॉपलेट मासा आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या समवेत काही मच्छीमार बांधव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. मला सांगा, जो हा चंदेरी मासा मिळतो तो या पट्ट्यात जास्त मिळतो का? नाही, हा जो मासा आहे हा गुजरात राज्यात किंवा पालघर हे तिथं खरं माहेरघर, तिथं तो मासा बारमाही मिळतो. तिथून हा मे महिन्यात जी सुरुवात त्याची होते, तो मे महिन्यात तो कोकणपट्टीत येतो, तो कारवारपर्यंत जातो असो. हा अंडी लावायला जास्त करून येतो, नंतर त्याची वस्ती तिथं असते, त्याला लवाड खायला मिळाल्यामुळे ती मग पुन्हा कोकणच्या किनारपट्टीवर त्याचा प्रवाह चालू असतो. पूर्वी हा मासा मुबलक प्रमाणात मिळायचा. पासाला मासा आम्ही त्या टायमाला होडी भरून पासाला ते पापलेट मासा घेऊन यायचो आणि तो आता आम्हाला जास्त म्हणजे खायला पण भेटत नाही. सध्याची परिस्थिती आहे, कारण फरसनेट चालू झाल्यापासून हा मासाच कमी झालेला आहे. शासनाने हा जो मासा आहे ह्याचं संवर्धन व्हावं यासाठी हा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, असाच सूर हा सर्व मच्छीमार बांधवांचा आहे. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग. तर गेल्या काही दशकांपासून पापलेटचं उत्पादन सातत्याने घटते. पापलेटच्या वाढत्या मागणीमुळे लहान पापलेट माशाची बेछूट मासेमारी झालेली आहे. त्यामुळे पापलेटचे उत्पादन तर कमी झालं आहेच, सोबतच पापलेटच्या जीवनचक्रावरही परिणाम झालेला आहे. काही दशकांपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पापलेट व्यापारातील बदलासह मासेमारी पद्धतीतील बदलामुळे लहान माशांच्या पापलेट माशांची बेछूट मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे भारताच्या वायव्य भागातील पापलेट माशांच्या साठ्यावर परिणाम झालेला आहे. दरम्यान पापलेटचं सरासरी वार्षिक उत्पन्न कशा पद्धतीने कमी झालेलं आहे ते आपण पाहूयात. 1962 ते 1976 या वर्षामध्ये वार्षिक उत्पादन पापलेटचं होतं 8,312 टन इतकं. 1991 ते 2000 या 10 वर्षांमध्ये वार्षिक उत्पादन 2000 घटलं, 6,592 इतकं वार्षिक उत्पादन निघालं. 2001 ते 2010 या 10 वर्षांमध्ये पापलेटचं वार्षिक उत्पादन हे 4,445 म्हणजे आणखी 2000 घटलं आणि 2010 ते 2018 या वर्षांमध्ये जवळपास 1962 पेक्षा निम्म्याने घटून 4,154 टन इतकं कमी पापलेटचं उत्पादन मिळतंय. दरम्यान कशामुळे पापलेटच्या उत्पादनाला इतका मोठा फटका बसलेला आहे त्याची कारणंही आपण पाहूयात. महाराष्ट्रातून सर्वाधिक निर्यात होणारा मासा पापलेट आहे. महाराष्ट्रात 1980 पासून त्याचं उत्पादन घटलेलं आहे. व्यापार पद्धतीत झालेल्या बदलाचा पापलेटला फटका बसलाय. वातावरणातील बदल हेही एक मुख्य कारण आहे. मासेमारी पद्धतीमध्ये झालेल्या बदलांमुळे मोठं नुकसान झालेलं आहे. यांत्रिकीकरण तसेच पर्सिसन यासारख्या जाळ्यांमुळे पापलेटला फटका बसलेला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मत्स्य उत्पादनाला फटका बसतोय. लहान पापलेटची मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते, त्यामुळे पापलेटच्या जीवनचक्रावर विपरीत परिणाम झालाय. माशांच्या प्रजनन काळात होणारी मासेमारी हे सुद्धा पापलेटचं घटण्याचं मोठं कारण आहे. जानेवारी फेब्रुवारीमध्ये सर्व मासा आपली अंडी टाकतो आणि नंतर त्याची 15 दिवसांनी साधारणतः छोटी छोटी पिल्लं तयार होतात. त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रामुख्याने जी लहान मच्छीमारी चालते, त्याची कवीची मच्छीमारी आली, ट्रॉल फिशिंग आली, पर्सिसिन नेट आली.
ही जी लहान मासे मारणारी मच्छीमारी आहे ती सगळी मच्छीमार त्यावेळेला शासनाने बंद केली पाहिजे आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. पापलेटला राज्य माशाचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि पापलेटच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडून हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेलं आहे. दरम्यान पापलेटचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे आणि त्याची कारण मीमांसाही आपण पाहिली आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी बघायची आहे पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.